पण जरांगेच्या म्हणण्याप्रमाणे ती जी तरुण मुलं जी आहे ती भडकली. इथं आंबरडा आम्ही पुकारला, जरांग्याच्या गावामध्ये जवळ पुकारला आणि त्या ठिकाणी दाखवून दिलं. प्राध्यापक पी.सी. मुंडेनं सांगितलं जाहीर सभेत. आणि हे सांगितल्यानंतर जेव्हा वातावरण पेटायला लागलं तेव्हा जरांगे मग नंतर इथं उपोषणाला बसला अंतर्वेलीला. आमचं लढा हा आमच्या गोर गरीब 18 पगड जातीच्या ओबीसी साठी हा लढा आहे. त्याच्यासाठी लक्ष्मणराव हाके आणि वाघमारे साहेब या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्याच्यासाठी आज मी या ठिकाणी बीड जिल्ह्यातून मी तिकडून स्वतः परळीकडून 25-30 गाड्या घेऊन आलो आणि उर्वरित बीड जिल्ह्यातून 60-70 गाडी आली, म्हणजे 100 गाडी बीड जिल्ह्यातून आलेली. तसा आमचा बीड जिल्हा फार क्रांतिकारी जिल्हा आहे, फार क्रांतिकारी. पण ते काय होत आहे, क्रांतिकारी असून बी आम्ही कुठंतरी दबल्यालोय, कुणाच्या हाताखाली राहिलोय. त्यांच्या हाताखाली राहिले आम्हाला सुटत नाही कुणाला. म्हणून असता बीड जिल्हा चमकलेला जिल्हा आहे. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब खासदार होते. ओबीसीच्या ह्याच्यावर त्यांनी लोकसभेमध्ये सुद्धा रान पेटवलंय. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेब, मुंडे साहेब आणि त्यांच्या बरोबर तेव्हा मी 25-27 वर्षाचा होतो, मी त्यांच्या बरोबर हे आम्ही रान पेटवले. केव्हा त्याच्यानंतर पुन्हा मधला काळ शमला. खूप पक्षामध्ये इकडं तिकडं बदला बदली, कुणी कुणीकडे बी जा, कुणी कुणीकडे बी या, तसं बी करा हे सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं मुंडे साहेब वारल्या गेले. त्यांच्या मृत्यूबद्दलचा भाग हा संशोधनाचा भाग आहे, त्याच्यावर मी बोलणार नाही. त्याच्यावर बोललो तर महाराष्ट्र पेटेल, पण मी त्याच्यावर बोलणार नाही. म्हणून त्याही माणसाने लढा दिला आणि त्यांचा राजकीय ओबीसीचा वसा म्हणून राजकीय, मी कुठल्या मालमत्तेचा कुठला काही वारसदार नाही. त्यांच्या मुंडे साहेबांची कोट्यावधीची जी मालमत्ता कुठं असेल नसेल तिचा मी वारसदार नाही. मी त्यांच्या विचाराचा वारसदार आहे, ओबीसीच्या विचाराचा वारसदार आहे. आणि म्हणून भुजबळ साहेबांनी आणि प्रकाशांना शेंडगे आणि मी हे आंदोलन पेटवलं, विरोध केला. यांनी जो महाराष्ट्रामध्ये नंगा नाच घातला होता या जरांगेनं, त्याच्यासाठी आम्हाला आंदोलनामध्ये उतरावं लागलं. ते बी केव्हा बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी अतिरेक केला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी जाळपोळ केली. आजी माजी आमदारांचे घर जाळे, ओबीसीच्या बाकीच्या अनेक कार्यकर्त्याचे हॉटेल, दुकानं, टपऱ्या जाळल्या. आणि मग नंतर आम्ही तिघबी संतापलो. भुजबळ साहेब, प्रकाशांना शेंडगे, प्राध्यापक टी.पी. मुंडे आणि संतापलो. आणि म्हणून पहिला या ठिकाणचा जो मेळावा केला, इथं आंबरडा आम्ही पुकारला, जरांग्याच्या गावामध्ये जवळ पुकारला आणि त्या ठिकाणी दाखवून दिलं. समाज भयभीत झालेला होता, ओबीसी समाज अतिशय भयभीत झालेला होता. एवढं दबाव तंत्र,
एवढा दबाव मराठा समाजाचा त्या जरांगेने रिकामी पेटवलेली, वास्तविक पाहता मराठा समाज पूर्वीच्या काळामध्ये कधीही त्यांनी असं केलेलं नाही, पण जरांगेच्या म्हणण्याप्रमाणे ही जी तरुण मुलं जी आहे ती भडकली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी असा प्रकार करायला सुरुवात केली. म्हणून हा प्रकार थांबावा, हा प्रकार पूर्ण थांबावा म्हणून आम्ही पहिला मेळावा अंबरला भुजबळ साहेबांनी, प्रकाशनाथ शेडगे, प्राध्यापक टी.पी. मुंडेंनी घेतला.